गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6 वाजले आहेत. आपण आता गाडीमध्ये पेट्रोल फुल केलंय आणि आता निघलोय आपण आपल्या सुप्रभातच्या संडेच्या ट्रेकिंगला. आपली सुरुवात झाली आहे देवगिरी किल्ल्यापासून. आपण आता पुढे जातोय सुलीभंजन. आणि सुलीभंजन जे आहे तिथं आहे सूर्यकोंड, चंद्रकोंड आणि त्याच्या खाली आहे पायथ्याशी एक परियोका तलाव. आपण त्या तलावाला पहिले भेट देणार आहोत. तिथं जे येतं मस्जिद आहे, त्या मस्जिदा जवळच एक आपल्या महादेवाची पिंड आहे. ते पिंडीचं दर्शन घेऊन आपण पुढे सुलेवंजनला जाऊ. आपण आता ध्वजात आलोय दक्षिणमुखी जवळ. जो घाटात आहे, हे आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर. दर्शन करूया आणि आता आपण घाटातून पुढे जाऊया. हा दौलताबाद घाट आहे, जिथं आपण आता बाईक राईडचा व्हिडिओ काढला होता. लास्ट ब्लॉग मध्ये टाकलेला आहे. आणि आता आपण इथून घाटातून पुढे जाऊ. इथे एक व्ह्यू पॉइंट आहे, जो की घाटाचा टर्न आहे. आणि तिथून किल्ल्याचं जे आहे लोक हे सौंदर्य फार छान दिसतं. जिथे खूप पर्यटक येतात, थांबतात, फोटो काढतात आणि पुढे जातात. चला तुम्हाला दाखवतो तो पॉइंट. हा समोरचा जो टर्न दिसतोय आपल्याला, हाच तो पॉइंट आहे जिथून की या किल्ल्याचं सर्वांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. हे बघा, सकाळी सकाळीच खूप पब्लिक येऊन बसलेले आहेत फोटो काढण्यासाठी. जसं की इथं फोटो काढतोय सर. हा जो टर्न आहे मोठा दौलताबादचा, दौलताबाद घाट. हे आहे कालिका माता डोंगर, जे आपण लास्ट टाइम गेलो होतो. मागच्या ब्लॉग मध्ये टाकलंय की आपण सप्तद्वार जे आहे किल्ल्यावर निगराणी ठेवण्यासाठी, तो याच डोंगरावर कोरलेला आहे. आणि हे कालिका माताचं जाण्यासाठी वरती मार्ग, तो आपण लास्ट टाइम इथून गेलो. मी एकटाच व्हिडिओ शूट करत होतो, जसं की गाडी चालू आणि आमच्या मित्रांनी त्यांनी यांनी बघितलंय. ते आमच्या मित्राच्या गाडीवरून निघून माझ्या गाडीवर आलेत व्हिडिओ करण्यासाठी. गाडी चालवत आहे आणि आपण घाटातून जाताना बघितलं डोंगरात की सूर्य उगवतो दिसतोय, तर आम्ही इथं थांबलोय 2 मिनिटं. आणि आपण बघताय की डोंगराच्या पलीकडून सूर्य एकदम छान प्रकारे वर येतोय. आणि ते बघण्यासाठी आमचे ग्रुपचे मेंबरही हे चाललेत पुढे आणि मागेही थांबलेत फोटो काढण्यासाठी. आणि काही पुढे गेलेत. हा एकदम छानसा नजारा बघण्यासाठीच तर आपण धडपड करत असतो नेहमी. चला तुम्हालाही दाखवतो छानपैकी थोडस झूम. हे बघा इथून सूर्य बघा, त्यातून थोडासा सूर्य वर येताना दिसत असेल तुम्हाला. दोन्ही डोंगराच्या मधून सूर्य एकदम छान प्रकारे वर येतोय. हा माझा आता तिसरा अनुभव आहे सूर्याला बघण्याचा, जो की डोंगरातून मी बघतोय. आपला वर आलेला आहे, अर्धा खाली आहे अजून. किती फास्ट वर येतोय बघा, पूर्ण वर आलाय आता शक्य. हे सोनेरी किरण जे आहे डोळ्याला एकदम असं चमकत आहे, जसं की समोर सोनं बघतोय मी. सोन्यालाही एवढी चमक नाही. वाव. सूर्याचा आकार बघा तुम्ही, मला असं नेहमी आपण जो बघतो त्यापेक्षा मोठा दिसतोय. समोर जो डोंगर दिसतोय तुम्हाला, तो आहे सुलीभंजनचा. आपण तिथेच जाणार आहोत. तो खूप मोठा आहे, जसं की 10-12 किलोमीटरच्या आसपासचा मोठा डोंगर आहे. हा जसा आडवा दिसतोय तसाच हा पुढं पण लंबा आहे. हा आपण आता खुलताबाद मध्ये आलोय. इथं खूप छान असे वडाची झाडं आहेत, जे की नॅचरल सावली करतात आणि बघण्यासही छान वाटतंय. आहे गावात जाणारा मार्ग खुलताबादला, आणि हा आहे बाहेरून जाणारा मार्ग. आपण आता इथून सुलीबंजरला जाण्यासाठी रस्ता आहे, ते कमान तुम्हाला दाखवतो. हे आहे सूर्यकोण संस्थान श्री क्षेत्र पर्वतनाथगड. आपण इथून जाणार आहे सूर्यभंजन. आणि
बरियोका तलाव बघण्यासाठी इथूनच पुढे आपल्याला जावं लागते, जे की सूर्यबंधनला सरळ न जाता टर्न न मारता सरळ जाण्यासाठी मार्ग आहे. थांबलेत आपली मंडळी इथे. हा आहे सूर्यबंधनला जाण्यासाठी रस्ता आणि आता आपण सरळ जातोय बरियोका तलावकडे. आपण आलोय आता जवळ बरियोका तलाव जवळ. मला वाटतं हाच पॉइंट असायला हवा. हाच पॉइंट आहे. इथून आत जाण्यासाठी मार्ग असावा फक्त. चला, सर्व मित्रमंडळी पण इथं पोहोचलेले आहेत आमचे. समोरून एंट्री बंद आहे तर आपण थोडस साईडनं जातोय. हा तलाव आहे बरियोका. समोरून तिकडून एंट्री त्याला येण्यासाठी. हा आहे तलाव. बरंच पायऱ्यांचं काम केलं राव इकडे. पायऱ्यांचं काम भरपूर केलं मला इकडे दगडामध्ये. मोठी फील्ड कुठे मग मध्ये हा इकडं मध्ये येते महादेवची पिंड. आपण एक चक्कर मारूया. जाण्यासाठी एंट्री त्यांना विचारू आहे कोणी इथं. मध्ये जाऊन पूजा करून फुलं आणलेली आहे मी. मध्ये आता इंटरेस्ट नाही वाटत. पण ते फळ कोणतं आहे ते मध्ये ते तिकडं तिकडं देते बरोबर. ती हे बी आपलं जे आहे ना मध्ये ठेवली तिकडे समोरच आहे ना, दर्ग्याच्या एक्झॅक्ट समोर आपण गेलो होतो तिथे. हा मध्ये हे मला वाटतं त्याच्या पलीकडून असेल ते डस्टबिन ठेवलेले आहे ना. त्याच्या थोडंसं पुढे हा एंट्री आहे का आपल्याला? असं कोणी आलं तर जाऊन देईल ना. उघडं हे नाही लॉक लावले वरती. लॉक आहे. याच्यातूनच चला मग तलावाकडे चक्कर मारूया. आणि जागा होती आता तुटलेलं असेल पण नाही रे, पक्क कन्स्ट्रक्शन केलंय. आलं तर ठीक. येईल कोणी तोपर्यंत आपण खाली जाऊन. हे नव्हतं त्यावेळेस नसतं. हे काहीच नव्हतं ना. आता बनवले नाही दिसण्यासाठी. सर या तलावाबद्दल थोडीशी माहिती द्या आपल्या ब्लॉगमध्ये. विचार करतो कधी काही सांगा त्याच्यापेक्षा थांबा एक मिनिट. तरी तालाब म्हणतात थोडं कमी वाचन आहे माझं. अच्छा अजून काही आठवतं की एकदा बघतो. ह्यो पॉईंट तोच आहे सर. आपण मागच्या वेळेस तिकडून बघितला होता. आपण याला गेलो होतो बघा कल्लेश्वर बाबा. कल्लेश्वर बाबा डोंगर गेलो आपण तिथून बघत होतो. तो मला वाटतं हा तलाव होता की दुसरा तलाव होता तो. हा दिसत नाही तिकडून. आणि बरंच मोठं जुनं बांधकाम आहे सर इकडं दगडाचं. ॲक्च्युली आपलंच आहे हो काय. हे काय नंतर काम केलं ते त्याच्यावरती. आपलं आहे एक खालचं काम सगळं. हां हे ठेवण का ते खालचं. हां ते कपर सारखं स्ट्रक्चर ते सगळं म्हणजे ते पायऱ्या आहे सर उतरण्यासाठी आहे ना. तसं तिकडे बी होतं. हां हां राऊंडमध्ये सगळं. राऊंडमध्ये जास्त ते आम्ही हां इकडून दिसतंय बघा हे काय. आम्ही आलो होतो ना तेवढं. म्हणजे हे पूर्ण पायऱ्याच आहे ना. पूर्ण गोल राऊंड होता असं. हां याच्यात उतरण्यासाठी तलावात. जुन्या बांधकामाचे एकदम दगडी. आणि सर ते पूर्ण राऊंड आहे त्याला आहे ना पायऱ्या त्या. हे काय पूर्ण गोल आहे नाही. इथपर्यंत आहेत अशा पायऱ्या आणि आता यानंतर बांधल्या. मग तेव्हा पाणी खूप असेल सर इथं आहे ना.
हे काय बांधलं असं सर इथं? घाणले टाकले आपण लोकांनी इकडे. मला वाटलं त्यांचं हेच आहे का नाही स्मशानभूमीसारखं? हां पण ते जाळीत नाही त्यांचं. नाही का? मग मी हे काय असं बघताय मित्रांनो, एकदम जुनं बांधकाम आहे. इथं चारही बाजूंनी पायऱ्या कोरलेल्या आहेत. कोरलेल्या म्हणल्यापेक्षा दगडांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या बनवलेल्या आहेत, जे परियोसाठी आंघोळ करण्यासाठी उतरण्यासाठी इथं बनवले असेल. हा खूप मोठा तलाव आहे. आपण आता इथं आलेलो आहे. चारही बाजूंनी तसं तुम्हाला काम दिसली. आणि हे समोर जे आहे जवळ दगडाचं बांधकाम खूप जुनं आहे, जे वरती मला वाटतं महल वगैरे असू शकतो कोणाचा. या जुन्या पायऱ्यासारखे उतरण्यासाठी ते ऐकून दिसते साईडनं नव्या पायऱ्याच्या बाजूला. इकडं पण आहे बघा, ह्या किती इकडं ग्राउंडच होता एक प्रकारचं. त्याच्या प्रकारे हां स्टेडियम सारखं आहे, पूर्ण पायऱ्या आहे. आणि खाली जे पाणी ते लेवल पण तुम्ही कुठं डोंगराला करेल पार त्यांना पायऱ्या वरती बघा सर. वरती चंद्र आणि सूर्य आहे आज दोन्ही पण दिसतोय आपल्याला. कुठे हे काय चंद्र इकडं मागं सूर्य. चला थोडंसं जाऊ तिकडे पुढं. जुन्या पायऱ्या बघून थोडं. चला या. आपल्या जिल्ह्यातच किती चालू आहे आपलं फिरायचं दम्मा दम्मानं ती भाऊ फिरू आपण. हा आपलं नाही असं फिरणं होतं ट्रेकिंगच्या पाण्यानंतर फिरवलं आपण कमीत कमी. याला आहे ना काहीतरी ते टोपल्याचं इथे काहीतरी नवं स्वाद आहे. हे जे टोपले हा नाही भरपूर ठिकाणी दिसतंय ते. आहे ना, म्हणजे ते फिरल्या काय म्हणते म्हणून त्याला फिरली काहीतरी असेल ते. म्हणजे इथं नवस करीत असेल ते आणि इथं वाहून देत असेल. हां काय म्हणते सर? तिरडी वेगळी बघ. तिरडी वेगळी. काय म्हणते हे बघा सूर्य कोरलेलं आहे की या बाहेर. फार कोरीव काम आहे. म्हणजे अखंड दगडामध्ये पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्या खाली उतरण्यासाठी. मेहनत असं नाही आता लोकांची. एवढं करायचं म्हणलं सोपं नाही. मोठं दगड कोरून वगैरे. हे भाई कुंभी पायऱ्या आहे का? हो काय आपण बाजू पायरी कायच बांधकाम आहे ना हे जुनं. चारही बाजूच्या पायऱ्या आहेत. अरे पाहिलं गवत एकर गवत असंच वरती चालू जाऊ आपलं. असं बाहेर असं याच्यावर आहे राव. पण त्या एकदम उभ्या पायऱ्या आहेत त्या. एकूण आहे सर चान्स जाण्यासाठी.
आमचे मित्र बघता इथून वर जाण्यासाठी मार्ग आहे का पलीकडे किंवा पलीकडे काय आहे. एकदम जागेवरच वर आहे त्या पायऱ्या. काय बघा वर आम्हाला सांगा. तुम्ही आज सांगून त्याची आई नाही लायक होतो मग सांगून तुम्ही. हम्म. मग आता मार्च आहे उन्हाळा लागला. तर नाही जात हिंमत झाली का? हम्म. हम्म. तिकडे चान्स आहे का जायला तसं पलीकडं? नाही 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 तिकडं बाहेर निघाला का हो सर? ते बघतायत हे त्यासाठीच वर गेलेले आहेत. नाही का? वर जाण्यासाठी मार्ग नाही वरती ह्या संपूर्ण जंगल टाईप मध्ये आहे. सर अशात लईच घाबरायला राव. नाही तर ते अजिबात घाबरत नव्हते. तर ते आपण ज्यावेळेस आपले हाल झाले होते सुले म्हणायला खालून ते पाहिजे आपले सांगितलं. कोण सर का? हम्म. हां. नाही ते आता कुठं आलते त्या दिवशी संडे. मागच्या संडेला नाही आले म्हणजे आले होते पण वर आमच्या सोबत वर नाही आले. त्यांच्या भावाचा ॲक्सिडेंट झाल्यापासून लय दचकू राहिले ते जरा. दम्मानी या सर. त्या उतरायला आवडे बरंच होते जायला सोपं आहे सर लवकर गेले ते.